A concave mirror of focal length f produces an image. आता concave mirrorचा प्रॉब्लेम आहे परत. Image n times size of the object. Image n times size of the object असं दिलंय. बरोबर आहे की नाही? If image is real, then distance of the object from the mirror is. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय मी पुन्हा मिरर दिलाय कुठला एस कॉन्केव मिरर बरोबर ओके इकडनं लाईन आली इनसाइड म्हणजे कॉन्केव मिरर हा पोल आहे इथून आपण डिस्टन्स मेजर करतो हे सेंटर आहे जी फोकल लेंथ एफ आहे हा एक्झॅक्टली काय म्हणलंय an image n times size of object produce an image म्हणजे काय दिलंय मॅथमॅटिकली its image is n times म्हणजे इमेज म्हणजे एच आय हाईट ऑफ इमेज दिलंय दिले की नाही किती एन टाइम्स हाईट ऑफ ऑब्जेक्ट साईज म्हणजे काय ऑब्जेक्ट ही इमेज रिअल आहे असं म्हटलं त्यांनी ही इमेज काय रिअल आहे मग आपल्याला माहित नाही कुठं आहे म्हणून मी अंदाजे अज्युम केलं काय की इथं व्हॉट इज दिस एच आहे आणि एच ओ इथं होता इथून इकडे कुठं मी त्याला एच ओ करतो हाईट ऑफ ऑब्जेक्ट पेक्षा इमेज जास्त आहे इज इट राईट ओके रिअल इन्व्हर्टेड तर असते आता विचारलंय काय डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम दी मिरर विचारलंय डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम दी मिरर म्हणजे काय फाईंड करायचंय डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट कुठलं हे ऑब्जेक्ट म्हणजे आपल्याला काय फाईंड करायचंय हे यू फाईंड करायचं बरोबर ऑप्शन मध्ये काय एन अँड एफ मग यू फाईंड करायचा इन टर्म ऑफ दिस ऍप फोकल लेंथ डिस्टन्स ऍप मग मिरर फॉर्म्युला जर यूज करायचा असेल तर आपल्याला काय पाहिजे ही व्ही पाहिजे इज इट राईट मग कसं करणार सॉल्व व्ही पाहिजे बट व्ही पाहिजे इन टर्म ऑफ यू कारण यू फाईंड करायचं फायनली कुठला फॉर्म्युला H1 किंवा हाईट ऑफ ऑब्जेक्ट असं लक्षात ठेवलंय हाईट ऑफ इमेज डिवाइड बाय हाईट ऑफ ऑब्जेक्ट लक्ष द्या इज मायनस व्ही बाय यू अंडरस्टूड आता बघा हाईट ऑफ ऑब्जेक्ट किती आहे मायनस एन एच नॉट आपल्याला माहित आहे ही इमेज रिअल अँड इन्व्हर्टेड असते दिलेलं नाही यामध्ये पण काल तुम्ही लिहून घेतले का नाही कॉन्क्यू मिररची इमेज रिअल ऍज वेल ऍज उलटी असते म्हणून मायनस घेतले इज इट क्लिअर डिवाइड बाय एच नॉट प्लसच असणार कारण अपवर्ड आहे एच नॉट कुठे आहे एच नॉट मेजर्ड अपवर्ड and HI measured downward from along y axis त्यामुळे दोन्ही सो निगेटिव्ह आले बरोबर आता मला व्ही फाइंड करायचंय मायनस साइन ऍज पर साइन फॉर्म्युला व्ही
मायनस व्ही आणि यू मायनस यू. का मायनस व्ही मायनस यू? आता साइन कन्व्हेन्शन अप्लाय केलं मी. का? दोन्ही लेफ्टला आहेत मेजर्ड. निगेटिव्ह साईन सगळ्या कॅन्सल होणार. 4 आहेत बघा. आहेत का नाही सगळ्या इक्वेशन मेक कॅन्सल. सो व्हॉट वी गेट? एच नॉट गेट कॅन्सल. त्यामुळे व्ही किती आलं? एन टाइम्स यू. बघा लक्ष द्या, लक्ष द्या. जर एच आय एन टाइम्स एच ओ असेल तर डायरेक्ट तुम्ही लक्षात ठेवा. काय डायरेक्ट लक्षात ठेवा? इमेज डिस्टन्स इज एन टाइम्स काय असते? ऑब्जेक्ट डिस्टन्स. एवढं करत बसायचं नाही. असं मी प्रत्येक वेळी सांगितलं शॉर्टकट. अंडरस्टूड? दॅट यू हॅव टू रिमेंबर. झालं, हे तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवायला पाहिजे. गेटिंग एनीवन? झालं, मग सॉल्व्ह करा. मिलर फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं. त्यामध्ये काय डाऊट आहे? गो अहेड. पहिल्यांदा कोणाचा नंबर येतो बघूया सॉल्व्ह करायला. इथं घेतला. आता पुढं काय करायचं? आपल्याला मिरर फॉर्म्युला यूज करायचं आहे. सो 1/f as 1/f is 1/v u plus 1/v. ऍज पर साइन कन्व्हेन्शन कॉन्व्हेक्स साठी फोकल लेंथ निगेटिव्ह असते, मायनस आहे. यू निगेटिव्ह असतं, यू फाइंड करायचं आहे. अँड व्ही ऑल्सो निगेटिव्ह, मायनस अँड यू. बरोबर? हो. तर निगेटिव्ह साइन गेट कॅन्सल. कुणाचं आन्सर आलं काय? 1/f प्लस 1/u मी कॉमन घेतो बघा. व्हॉट रिमेन इन ब्रॅकेट? पहिल्या टर्म मध्ये 1 राहिलं. इथं मी काय केलं? हे 1/u कॉमन घेतलं. ओके. सो इथं 1/u मधलं कॉमन घेतल्यामुळे 1 राहिलं आणि इथं 1/u कॉमन घेतलं असं मी. 1/u कॉमन घेतलं. तर राहिलं फक्त 1/n. 1/n. ओके. ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन काय होईल? दॅट यू गेट ऑन यू तुम्ही या साईडला घ्या, मल्टिप्लाय. बरोबर? आणि व्ही इकडे मल्टिप्लाइड होईल. म्हणजे यू इज इक्वल टू व्हॉट? एफ. सो यू इज इक्वल टू एफ. आता हे क्रॉस मल्टिप्लाय एस एन प्लस 1 डिवाइड बाय एन. कुठला ऑप्शन येते? एन प्लस 1 डिवाइड बाय एन. नथिंग बट सी ऑप्शन. समजलं? सो बरोबर आहे, सी ऑप्शन इज देअर. इथून पुढचं कॅल्क्युलेशनचं बरेच जण मिस्टेक करतात. एक्झामच्या प्रेशरमध्ये मिस्टेक होते. करू नका.